सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करत आहोत गेल्या सुमारे 6 वर्षापासून. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 82 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण यावर प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की 7 आवरणे असलेल्या ब्रह्मांडाच्या आत असलेला हा महान भूलोक स्वराट अनंत कासव वराह रूपाने उद्धारला आहे. महाराज म्हणतात 7 आवरणे असलेल्या आत असलेल्या भूलोकाचा काही श्रेष्ठ व्यक्तींनी उद्धारले. खाली 7 पाताळ आहेत ज्यामध्ये असुर सर्प आदी राहतात. स्वतःच्या कर्माधीन जीवन असलेले 4 प्रकारचे जीव तिथे राहतात. या भूलोकाच्या वर भू आदी 7 वरचे ऊर्ध्वलोक म्हणजे 4 टप्प्याने राहतात. या ठिकाणी इंद्र आदी देव 8 दिक्पाल राहतात. इतरही सूर्यादी अधिकारी राहतात. या ठिकाणी ईश्वराने प्रकाशलेले ग्रह नक्षत्र मंडळ भ्रमण करतात. नाहीतर नक्षत्रांच्या गतीने ते बद्ध होतील. विश्वचक्राची उलट गती झाली असती. म्हणून ब्रह्मांड असलेले हे स्थान विराट नावाचे आहे. या स्वरूपाचे चिंतन करणाऱ्याच्या ठिकाणी सच्चिदानंद सुखात्मक त्रिदिश परमात्मा संतुष्ट होऊन सायुज्य गती देतो. इथे दत्तपुराणातील उपासना कांडातील 6व्या अष्टकाचा अध्याय समाप्त होतो. शेवटल्या श्लोकाचे महत्व दत्तात्रय सायुज्य गती प्रदान करतो. महाराज म्हणतात की पुरुष रूपी ब्रह्मांड विराट पुरुष असतो, त्याला सायुज्य गती प्राप्त होते. आदरणीय बाबा महाराजांनी गीतेतला विश्वरूप दर्शनाचा इथे उल्लेख करून सुंदररित्या समजावून सांगितले. सहज समजेल अशा शब्दात सांगितलं तर वेदातील पुरुष सूक्ताचं चिंतन करायचं म्हणजे विराट स्वरूपाची कल्पना येते असे बाबासाहेब म्हणाले. त्यावेळी मग दत्तात्रय भगवान प्रसन्न होतात. पुरुष सूक्त हे 4ही वेदात आहे. त्याची 16वी ऋचा आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्या आधीच्या 15व्या ऋचा मात्र बऱ्याच लोकांना माहित नाही. इथे आदरणीय बाबा महाराजांनी पुरुष सूक्तातील 16 ऋचांचा अतिशय सविस्तरपणे सुंदरपणे समजावून सांगितलं. त्यांचे प्रबोधन इतके सुंदर होते की मी त्यांना विनंती केली की पुरुष सूक्तावर एक वेगळं पुष्प आपण घ्यावे. आदरणीय बाबा महाराज पुढे म्हणाले की षोडशोपचार पूजेत एक ऋचा म्हणायची, एक उपचार करायचा अशी पद्धत आहे. सर्वांनी पुरुष सूक्ताचे चिंतन करावे. ते केलं की एक प्रकारे भगवान दत्तात्रयाची मानसिक पूजा केली असं म्हणता येईल. व या पाठाने सुद्धा भगवान दत्तात्रय प्रसन्न होतो व सायुज्य गती प्राप्त होते. पुढचा अध्याय हा सूर्यवंशाचा उपक्रम करून श्रीरामचरित्राचे कथन केलं आहे. महाराज सांगतात की इंद्रासह देवांसाठी भरपूर दक्षिणा देऊन यज्ञ परिपूर्ण केल्यानंतर ऐहिक आणि पारलौकिक समृद्धीसाठी प्राप्त केलेल्या वंशाचे आता निर्गुण केलं जात आहे. श्री विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवापासून मरीची आणि मरीचीपासून कश्यप झाला. कश्यपाला आदितीच्या ठिकाणी सूर्यापासून श्राद्धदेव नावाचा मनु झाला. मनुच्या पुत्र कामेष्टी यज्ञात महाराणीच्या मान्यतेच्या होत्याकरवी विरुद्ध आचरण केल्यामुळे इला नावाची मुलगी झाली. तिला मनुने उत्तम तपश्चर्या केल्यामुळे तिला पुरुषत्व प्राप्त झाले. जो या ठिकाणी येईल तो स्त्री होईल असा पार्वतीच्या प्राप्तीसाठी शंकराने शाप दिला होता. वन प्रवेश केल्यामुळे पुंसत्व प्राप्त झालेला सुधुम्नला सुद्धा आपल्या सैनिक घोड्यासह स्त्री झाला. बुधापासून तिला पुरुरवा झाला आणि बृहस्पतीच्या प्रयत्नामुळे सुधुम्नला पुन्हा महिना स्त्रीत्व व पुरुषत्व मिळालं. त्याचे उत्कल आदिपुत्र दक्षिण देशाचे स्वामी झाले. पुन्हा मनुला उग्र तपश्चर्या करणारे 10 पुत्र झाले. ते वडिलांचे व्रत चालवणारे होते. त्यापैकी पुरुषच गायीची हत्या झालेल्या ज्ञानाच्या दोषाने विष्णूची सेवा करीत जीवनमुक्त झाला आणि वणव्याने शरीर नष्ट होऊन परमपदी गेला. कवी नावाचा बालपणापासून विरक्त होऊन प्रारब्ध भोगल्यानंतर मोक्षाला गेला. तर कुरुषपुत्र कारुण्य हे कुरुषाच्या अंतर्विभागाचे राजे झाले. दृष्टापासून सोमवान आदी ब्राह्मण झाले. नृप राजा आधी दिलेल्या गायीचे दान करून
पुन्हा ब्राह्मणाला दान दिल्यामुळे सरड्याच्या रूपाला जाऊन कृष्णाच्या प्रसादाने मुक्त झाला. अंगिराच्या यज्ञातील दुसऱ्या दिवशी शर्यतीने आपली कन्या स्वतःचा अपराध शांत करण्यासाठी अत्यंत वृद्ध असलेल्या च्यवनाला दिली. स्वतःला अश्विनी कुमारांपासून तारुण्य प्राप्त करून इंद्राचा गर्व दूर करून त्या दोघांना यज्ञात च्यवनाने भाग दिला. दृष्टी देणारे हे चरित्र प्रसिद्ध आहे. पुढच्या अनेक श्लोकांमध्ये महाराजांनी त्या कुळातील अनेक राजांची माहिती दिली आहे. त्यात अंबरीश, माझांता, हरिश्चंद्र, सगर, त्रिशंकू हे प्रख्यात आहे. आदरणीय बाबांनी सर्व नीट समजावून सांगितलं आणि आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्प विराम दिला. त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पुष्पाला सुरुवात करावी. नमस्कार. अनुसूयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भव संकटात्. रोहितस्य श्रुतोख्यातो हरितो चंपकाः सुदेवोतो अस्माद्विजयो भरुकोऽस्मात् ततो वृकाः बाहुकोतोत सगरो यो धेष्यश्च चक्रवर्त्यभूत अन्वर्थकोश्च केशिन्या पुत्रो नामना असमंजसा. तर मागल्या पुष्पात जेव्हा आपण बघितलं तेव्हा हा जो हरिश्चंद्र राजा, हरिश्चंद्र काशीचा, त्याचा रोहित नावाचा पुत्र, ते हरिश्चंद्र आणि रोहित यांची कथा खूप लोकांनी ऐकलेली आहे. तो पुत्र, त्याचा उल्लेख वेदांमध्ये सुद्धा आलेला आहे. त्याचा हरित, चंपक, त्याचा सुदैव, विजय, भरूक, वृक, वृकाचा बाहू, बाहुकाचा पुत्र सगर राजा हा अयोध्येचा राजा झाला आणि तो चक्रवर्ती झाला. त्याला केशिनीपासून असमंजस या नावाने सार्थ असलेला पुत्र झाला. हा सगर राजा हा सुद्धा एका वेगळ्या अर्थाने हा जो इक्ष्वाकू वंश आहे किंवा सूर्यवंश याच्यात प्रसिद्ध आहे. ते आता महाराज पुढे वर्णन करतात. ते सांगतात, सगराख्या सुवत्यांच षष्टी साहस्त्रका अस्तु येई सागरो वर्धितो दग्धाये धूषा कपिलशिणा पितृयज्ञाश्वरुद्रा भांत्यात्मानं हंतु समुद्यता असमंजसोन्विष पितृव्यान क्षुमान मृतान तपश्चरंत सुधुत्यै मृतस्तज्जो दिलीपकाः साधुकसोऽपि मृतस्तज्जो धर्मात्मान भगीरथा. पुढे पूर्वोद्धृतो स्वरानिन्ये गंगागां यत्नतो घहाम श्रुतोस्मास्तश्च नाभोश्य सिन्धुद्वीपो अस्य चायता ऋतुपर्णोस्तस्य सर्वकामस्तस्य सुदासका तस्य मित्रसोहो ब्रह्म राक्षसत्वं द्वादशात्मकम्. आता हा जे श्लोक आहेत त्याच्या अन्वयार्थाने आपण जर साधारण बघितलं तर या सागर राजाला सुमतीपासून म्हणजे जो सगर आहे त्याला 60,000 पुत्र झाले. या 60,000 पुत्रांनी समुद्र जणू काही ढवळून टाकला. आणि यांनी काय केलं तर हे जे 60,000 पुत्र होते तेव्हा या सगराने अश्वमेध यज्ञ केला. तेव्हा हा अश्वमेध यज्ञातला घोडा सोडल्यानंतर हा घोडा जेव्हा यांना दिसेन असं झालं तेव्हा या पुत्रांनी काय केलं
तर वडिलांच्या यज्ञातील हा घोडा हा शोधण्याकरता निघाले असताना एक कपिल ऋषींच्या आश्रमात पोचले आणि कपिल ऋषींनीच हा घोडा पळवला आहे. तिथे यांना घोडा दिसला असे यांना समजलं. म्हणजे यांनी कपिल ऋषींवरती जणू काही आपण प्रहार करावा, त्यांना धरावा असं म्हणून ते केले. आणि मग कपिल ऋषींनी रागावून या सगळ्यांना, म्हणजे हे जे 60,000 पुत्र होते सगळ्याचे, त्यांना भस्म केलं त्यांच्या क्रोधाने. तर अशी कथा आपल्याला दिसते. ही जी कथा आहे ही सगराची कथा रामायणात वगैरे महाभारतात प्रसिद्ध आहे. तर या तेव्हा हे जळून गेले तेव्हा हा जो असमंजस नावाचा हा जो मुलगा होता त्याचा अंशुमान नावाचा हा जो मुलांनी आपले चुलते जे सगळे मेलेले पाहून त्यांचा उद्धार करण्यासाठी तपश्चर्या केली, ते सुरू केली. पण त्या तपश्चर्येमध्ये तो गेला, तो मृत झाला. पुढे त्याच्यानंतर त्याचा मुलगा तपश्चर्येला बसला, तोही मृत झाला. पण त्याचा जो मुलगा होता तो भगीरथ नावाचा होता, हा सुद्धा धर्मनिष्ठ होता. अशा प्रकारे ते जे आपले 60,000 पुत्र सगळ्याचे गेले आहे त्यांचा उद्धार व्हावा म्हणून मग या 3 पिढ्यांनी जणू काही चुलत्यांनी तपश्चर्या केली. आणि मग हा जो तिसऱ्या पिढीतला हा जो भगीरथ होता यांनी पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी मोठ्या प्रयत्नानं पापनाशिनी गंगा ही स्वर्गातून भूमीवर आणली. पुढे त्याचा पुत्र श्रुत, त्याचा पुढे नाग, त्याचा पुढे सिंधुदीप, त्याचा पुढे आयत, त्याचा ऋतुपर्ण, त्याचा सर्वका, अशी पुढे त्याला या भगीरथाला संतती झाली. त्याचा सुदासक आणि त्याचा मित्रसह नावाचा पुढे जो हा पुत्र झाला त्याच्या नोकरानं, कपटी नोकरानं एक वेगळ्या प्रकारे कपट करून त्याला वशिष्ठ महामुनींना जेव्हा यांनी जेवायला बोलवलं तेव्हा ते नरमांस दिल्याने क्रुद्ध झालेला गुरु म्हणजे जो वशिष्ठ आहे त्याच्याकडनं हा राजा म्हणजे वितस्थ हा 12 वर्ष ब्रह्मराक्षस झाला. पण ज्यांनी गुरुचरित्र ऐकलं आहे किंवा श्रवण केलं आहे त्यांना एक वेगळ्या पद्धतीने ही कथा त्यात आलेली दिसून येते. पण त्यात या राजाला कल्मषपाद या नावाने ही कथा आहे. आणि हा जो राजा होता याने एका राक्षसाचा वध केला म्हणून त्या राक्षसाच्या भावाने, कपट भावाने त्याच्याकडे तो नोकर म्हणून आला, सेवक म्हणून. आणि जेव्हा नेमकं यांनी वशिष्ठ महामुनींना श्राद्ध पक्षाकरता बोलवलं भोजनाकरता तेव्हा त्यांनी धर्मास वाढलं. मग यांनी धर्मांस पाहून ते मुनी रागावले, त्यांनी त्याला शाप दिला. मग यांनी सुद्धा माझी काही चूक नसताना तुम्हाला शाप दिला. त्यांनी शाप असा दिला की तू अशा पद्धतीने आम्हाला बोलून धर्मांस वाढला म्हणून तू 12 वर्ष ब्रह्मराक्षस होशील. आणि मग यांनी सुद्धा पुन्हा मी असं काही केलं नाही, मी सुद्धा विष्णू भक्तच आहे माझ्या ते, म्हणून त्यांनी सुद्धा शाप देण्याकरता तेव्हा त्याच्या पत्नीनं त्याला रोखलं आणि ते जे शाप देण्याकरता पाणी होतं ते पायावर त्याच्या पडलं म्हणून कल्मषपाद या नावानं हा मित्रसहा नावाचा राजा पुढे पुराणात प्रसिद्ध झाला. अशी कथा आपल्याला गुरुचरित्रात दिसते. पण या निमित्ताने कुठल्या तरी कारणाने हा ब्रह्मराक्षस झाला 12 वर्ष. पुढे हा जंगलात गेला असताना
ब्रह्मराक्षस जेव्हा एका ब्राह्मण दाम्पत्याला यांनी पाहिलं आणि ब्रह्मराक्षस भक्षण करण्यासाठी म्हणून यांनी त्या जेव्हा ब्राह्मणाला मारलं तेव्हा त्या ब्राह्मण स्त्रीने याला शाप पुन्हा दिला की तू राजा असून केवळ काही चुकीमुळे ब्रह्मराक्षस झाला आहे, पण आता मात्र तुला मी पुन्हा शाप देते की तुला संतती होणार नाही आणि तुला तू जर स्त्रीजवळ गेला तर तू मृत होशील. तेव्हा वसिष्ठ माहुनींनी त्याच्या गुरूंनी त्याला त्या शापातून मुक्तता केली. मग पुढे त्याची संतती वाढली अशी पुढे कथा आहे. तर ती कथा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी अत्यंत संक्षिप्तपणे स्वामी महाराजांनी वर्णन करताना ते म्हणतात, गुरुशापात प्राप्त तत्र ब्राह्मणी शापमापया मुक्तो वसिष्ठ प्रसादात अश्मकोस्य च मूलका ततो दशरथोस्येडविडो विश्वसहोस्य च अटवांगश्चक्रवर्तीयो मुहूर्तात ब्रह्मभूय भाग. जे गुरुच्या शापानंतर त्याला ब्राह्मण स्त्रीचा जो शाप मिळून जो शाप मिळाला होता तो वसिष्ठ ऋषींच्या गुरुच्या कृपेने तो मुक्त झाला आणि वित्रसाचा पुत्र मूलक, त्याचा पुत्र इडवी, त्याचा पुत्र विश्वसह, त्याचा खट्वांग नावाचा पुत्र चक्रवर्ती झाला. तो देवांच्या साह्याला गेला. मग त्यांनी थोड्याच काळामध्ये आयुष्य जाणून ज्ञान संपादन करून तो मुक्त झाला. मग पुढे ही जी संतती चालली आहे त्याविषयी वर्णन करताना महाराज सांगतात, दीर्घबाहुस्ततस्तस्य सार्वभौमो रघुस्ततः अजो दशरथोस्यासि चतुर्धाजोर्भता गताः. त्याचा पुत्र दीर्घबाहू, दीर्घबाहूचा रघु नावाचा पुत्र सार्वभौम रघुस्तत आणि सार्वभौम झाला त्याचा पुत्र अज आणि त्याचा पुत्र दशरथ अजो दशरथोस्या. आणि या दशरथाचा जो दशरथोस्यासी चतुर्धाजो अर्भता गताहा. आणि त्याचा पुत्र दशरथ त्याला साक्षात विष्णू जणू काही 4 पुत्रांच्या रूपाने त्याच्या ठिकाणी प्रकट झाला. त्याने 4 पुत्र झाले ते जणू काही साक्षात विष्णूचेच अंश होते. या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे. इकडे पुलस्त्यादी विश्रवा तस्मात कैकत्साये त्रयो भवन दुःखाले रतिदानेन दशाशो रावणोस्त्रपाहा. हा जो पुलत्स्य ऋषी होता त्याच्यापासून विष्णवा आणि त्याला तृणबिंदूची पुत्री कैकसी त्यापासून 3 पुत्र झाले. त्यामध्ये सायंकाळी त्यांनी रतिदान वगैरे हा जो समागम केल्यामुळे त्याचे जे पुत्र होते ते राक्षस झाले आणि त्यात दशमुख हा रावण हा राक्षस झाला. तर हे जे 3 पुत्र त्याला झाले ते राक्षस झाले. या ठिकाणी त्याने असं म्हटलं की सायंकाळी समागम केल्यामुळे हा त्याचा एक परिणाम असा झाला की ती मुलं राक्षस झाले. या ऋषीचे मुलं पुलत्स्य ऋषीचे. त्यात हा जो दशानन होता हा मोठा पुढे कुंभकर्णश्च शांतात्मा चिरलिवी विभीषणा नृण्वी नागादमर्ता विधी माराध्य रावणाहा. त्यात कुंभकर्ण हा शांत स्वभावाचा तर विभीषण हा चिरंजीव झाला आणि ब्रह्मदेवाची आराधना करून रावण हा जणू काही देवत्वाला पोचला. त्याच्यामध्ये देवानी इतकी अपार शक्ती त्याच्यामध्ये प्रकट झाली. ही जी त्याला ती शक्ती प्रकट झाल्यामुळे रासांश्चक्रे मरालंघा शिरो अपि
त्रैलोक्य कंटका विधिं तद्भारमग्ना क्ष्मा शरणं प्राप सामरा. जे लंकेत राहून सुद्धा संपूर्ण त्रैलोक्याला काट्याप्रमाणे असलेल्या रावणाने देवांना सुद्धा सेवक केलं. दासांचक्रे वरा लंकाशो अपि त्रैलोक्य कंटका. संपूर्ण जणू काही त्रैलोक्याला एखादा काट्या जसा टोचतो त्या पद्धतीने यांनी त्रस्त केलं. आणि त्यांनी देवानं सुद्धा सेवक केलं. तेव्हा विधिं तद्भार मग्ना क्ष्मा शरणं प्राप सामराहा. तेव्हा त्याच्या दुष्कृत्याच्या भारानं जणू काही दबलेली पृथ्वी ही देवांसह ब्रह्मदेवाला शरण गेली. मग क्षीराब्धिको अपितै सार्धगत्वा तुष्टावंतं हरिं तुष्ट सोप्याह यास्य अहं चतुर्घा जस्म पुत्र ताम. तेव्हा देवांच्या सह ब्रह्मदेवानं क्षीरसागरात जाऊन विष्णूची स्तुती केली. तेव्हा संतुष्ट झालेला भगवान विष्णू असं म्हणाले की मी अजपुत्र दशरथाच्या ठिकाणी पुत्रत्वाला जाईल. तच्छ्रुत्वा अहं तच्छ्रुत्वा विधीर देवानां भवद्भिः प्राप्य कीशतां हरेः साहाय्यं कर्तव्यम् इति ते अपि तथा भवन. तेव्हा हे ऐकून ब्रह्मदेवानी देवांना असं म्हटलं, तच्छ्रुत्वा त्वाहं विधी म्हणजे ब्रह्मदेव देवान भवद्भिः प्राप्य कीशतां. वा देव देवांना म्हणाला हरे साहाय्यं कर्तव्यम इति ते अपि तथा भवन. की तुम्ही जे आपण वानर रूप घेऊन त्या विष्णूंना सहकार्य करावं. त्याप्रमाणे तसंच झालं. तथा भवन. ऋष्यशृंग वसिष्ठंच ऋत्वा दशरथो प्रजा चकार पुत्र कामेष्ठीं साक्षात दत्योदितो नलाह. मग संतती नसलेल्या दशरथानं ऋष्यशृंग आणि त्याचा जो आचार्य होता वसिष्ठ यांना आचार्य करून पुत्र कामेष्ठी यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये साक्षात अग्नी प्रकट झाला. चकार पुत्र कामेष्ठीं साक्षात अत्र उदितो नलाह. नल म्हणजे अग्नी. आणि मग पायसं स्वर्णपात्रस्य दत्वा हा अग्निरनेन ते चतुर्धा पुत्रता राजन्नजोपेष्यति केशवाः. वा सुवर्णपात्रामध्ये जणू काही पायस देऊन अग्नी असं त्याला म्हणाला की राजा अज असलेला हा विष्णू 4 मुलांच्या रूपाने तुझा पुत्र होईल. तो ऋष्याज्ञा राजा कौसल्याये ददोचरून कैकेय्यंच सुमित्राये स्वांशार्ध ददश्चते. ददतुश्चते. ऋषींच्या आज्ञेने दशरथाने कौसल्याला चरू दिला, तसंच कैकीला दिला. दोघींनी स्वतःच्या भागातील अर्धा भाग सुमित्रेला दिला. नंतर तो महिष्यो गर्भिण्यो जाता देवा इवत्विया किंवा कालेयं चैत्रे कौसल्या नवम्यां सुशुभे सुतां. म्हणजे नंतर त्या राण्या गर्भवती झाल्या आणि कांतीने देवी सारख्या दिसू लागल्या. गर्भिणो जाता देव्या इव स्तिषा. आणि योग्य वेळी कालेय चैत्र महिन्यातील शुद्ध नवमीला नवम्या सुशुभे सुतम शुद्ध नवमीला कौसल्य पुत्र झाला.
या ठिकाणी महाराजांनी एक वेगळ्या पद्धतीने विस्तारपूर्वक वर्णन काय केलंय तर आदित्य वृक्षे अनस्त वित पंचो करच्चा उगदते कर्कटे प्रागवनस्फुर्ते स्वधामना निर्भुवसः. हे पुनर्वसू नक्षत्र असताना मेष, कर्क, तुला, मकर आणि मीन राशीमध्ये अनुक्रमे म्हणजे या ग्रहांमध्ये रवी, गुरु, शनी, मंगळ आणि शुक्र हे उच्चेश असताना जे त्या राशींचे उच्चेश अशी जे ग्रह असतात त्या ठिकाणी हे ग्रह असताना आणि कर्कोदय झाला असताना द्वि दिलेल्या स्मरणानुसार तो विष्णू स्वतःच्या तेजाने प्रगट झाला. एक प्रकारे त्यावेळीची ही कुंडली या ठिकाणी महाराजांनी प्रगट केली. मग कौसल्या अर्थितो मात्रा बाल्यमापाक अखिलेश्वरा सुगात्र इंद्रनीला वो राजलक्षण लक्षिता. किंवा आई कौशल्याने त्या भगवान विष्णूला बाल हो अशी प्रार्थना केली असता तो प्रभू बाल झाला. त्यावेळी तो सुंदर शरीराचा इंद्रनील मण्याची जणू काही कांती असलेला आणि राजलक्षणाने युक्त असा तो होता. सुगात्र इंद्रनीलाभो राजलक्षण लक्षिता. पुढे ऐकेयेकं सुमित्रादौ ऋषिवेथ निरूपो करोत जात कर्म द्विजेव भूदात भू स्वर्णाधिकम मुदा. कैकेयीला एक आणि सुमित्रेला 2 मुलं झाली. राजाने त्यांचं जातकर्म केलं आणि त्यावेळेस मग ब्राह्मणांना त्यांनी आनंदाने गायी, भूमी आणि सोनं वगैरे दान दिलं. त्या पद्धतीने रामोग्रो भरताश्चान्य कैकेयीश्च लक्ष्मणा शत्रुघ्ना इति नामना ते अन्वर्थके नैव संस्कृताः. ज्येष्ठ कौसल्यापुत्र राम, कैकेयीचा पुत्र भरत आणि सुमित्रेचे लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे 2 पुत्र हे जणू काही आपापल्या नावाला सार्थ करणारे होते. कसे तर मनो यत्र रमन्ते स रामाः म्हणजे मन रमविणारा असा राम, पोषण करणारा भरत, लक्षणांनी युक्त विविध प्रकारच्या लक्षणांनी युक्त असा लक्ष्मण आणि शत्रूंचा हनन करणारा तो शत्रुघ्न अशी जी काही त्यांच्या नावाची लक्षणं दिसतात हे जणू काही सार्थ करणारे असे हे 4 पुत्र होते. रामेण सक्ष्मणो नित्यं शत्रुघ्नो भरतेन च द्वंद्वीभूय चरन्तो तौ पायसांशानुसारता. रामाबरोबर लक्ष्मण आणि भरताबरोबर शत्रुघ्न असे ते नेहमी जोडीने जणू काही पायस जशी 2 भाग केले त्याच्या अनुसार ते दोघं हिंडत असत. अथोपनीता असते काले वसिष्ठन सुशिक्षिता लीलामर्त्या अभूमस्ते वेदशास्त्र कलाविदा. मग योग्य वेळी उपनयन केलेले ते राजपुत्र वसिष्ठाने उत्तम शिक्षण दिल्याने वेदशास्त्र वेत्ते आणि पूर्णतया मानव लीलाधारी अशा पद्धतीने झाले तयार झाले. पुढे औशिकेनाध्वरे नीतो मार्गे हत्वा च ताटिका दृश्याद्यया हनग्राम सुबाहु लक्ष्मणान्विता. विश्वामित्राने त्यांना जेव्हा जनकाच्या धनुर्यागासाठी नेलं
तेव्हा त्यांनी मार्गी हत्याची ताटिका रस्त्यात ऋषींच्या आज्ञेने दुष्टाद्यया हनद्राम किंवा लक्ष्मणासह रामाने ताटिकेचा वध करून सुबाहूचा सुद्धा मारलं. ताटिका आणि सुबाहू यांना त्यांनी वध केला आणि सिंधोत्याज बाणेन रामयन शतयोजनम मारीचम लक्ष्मणो शेषान जगने बाल्य अपि राक्षसान. रामानं मारीच्याला जणू काही बाणाला फिरवून 100 योजने समुद्रात फेकून दिलं. सिंधो तत्याज बाणेन रामयन शतयोजनम 100 योजन पर्यंत. आणि लक्ष्मणानं सुद्धा लहान वय असून सुद्धा उरलेल्या सगळ्या राक्षसांना मारलं. मग तप्त्वां वधू गौतमेन चक्र संभोग दूषिता शीला भूतान अपि प्राप चक्रे रामो अपि धूलिता. म्हणजे इंद्राच्या समागमामुळे दूषित झालेली म्हणून गौतमाने जिला शाप दिलेला सप्तामधू गौतमेन चक्र संभोग दूषिता ती शीलाभूतान अपि ते पाषाण रूपी झालेली अशी जी पत्नी अहिल्या तिला सुद्धा रामानं स्वतःच्या पायधुळीनं पूर्वीसारखं केलं. रामो अपि धूलिता राघवचक्रे त्या पायधुळीनं स्वतःच्या स्पर्शाने तिला पूर्वीसारखं केलं. पुढे जनकस्य गृहे गत्वा धनुर्भक्तैश्वरं समं राजगर्वं जानकीशं वक्त्रे सह जयश्रियाः. हे जनकस्य गृहे गत्वा जनकाच्या घरी जाऊन राजगर्वासह धनुष्य मोडून रामानं विजयश्रीसह जानकीचं वरण केलं. राजगर्वम जानकीसह वौरेसह जयश्रिया विजयश्रीसह जानकीचं वरण केलं. तत्रैव मीलिता सर्वे सदारा भ्रातरो भवन या सन्नयोध्या सस्त्रीको कामो भूतराम गर्वाहा. या ठिकाणी आलेल्या सर्व बंधूंचे सुद्धा विवाह झाले. तत्र मिलिता सर्वे सदारा भ्रातरो भवन. काही भाऊजी तिथे त्यांचे विवाह झाले आणि सपत्नीक अयोध्येला जात असताना या सन्नयोध्या सस्त्रीको सपत्नीक जात असताना रामानं रामो भूतराम गर्वाहा रामानं परशुरामाचा गर्वहरण केला. सत्यपाशो तथा तस्य धृत्वा ज्ञानशिरसावनं सलक्ष्मणाः सपत्नीको द्विसप्तादं चचारसः. ही सत्य प्रतिज्ञा अशा रामानं पित्याची दशरथाची जणू काही आज्ञा शिरसावंद्य मानून राम, सीता आणि लक्ष्मण यांच्यासह 14 वर्ष वनात हिंडला. हे भरद्वाजाचितश्चित्रकूटे वाल्मिकी सकृत आश्वास्यं भरतं नित्या कृतपित्रे गतौ गतिं वदो. या ठिकाणी 14 वर्षाकरता जेव्हा राम निघाला वनात जाण्याकरता तेव्हा भरद्वाजचितश्चित्रकूटे वाल्मिकी कृता आश्वास्यं भरतं नित्या मृतपित्रे गतो ददो गतिं ददो. चित्रकूटावरती भरद्वाजाने पूजा केलेल्या आणि वाल्मिकीने सत्कार केलेल्या रामाने स्वतःची समजूत घालून आपल्या वडिलांना म्हणजे पित्याला यथाशास्त्राची गती दिली.
कारण हे जे त्यांनी वर दिले होते कैकेयीला, त्या कैकेयीच्या वरानंतर तो जो काही स्वतःच्या शब्दाने बांधला गेलेला असल्यामुळे रामाने पित्याचं वचन पाळून जरी राम वनात निघाला तर त्यांनी अत्यंत दुःखित होऊन दशरथ त्याने देहत्या केला, जणू काही मृत झाला, किंवा त्याला मुक्ती मिळावी म्हणून या पद्धतीने स्वतःची सुद्धा रामाने समजूत घातली आणि पित्याला यथाशास्त्र गती दिली. शास्त्र हे त्वात्रेराश्रमं लब्ध्वा जयाशी दत्तमतः विराधाय गतिं दत्वा दंडकारण्यमास्थिताः. आणि अत्रि ऋषींच्या आश्रमात जाऊन जयाचा आशीर्वाद मिळवून श्री दत्तात्रेयाची मान्यता मिळालेल्या रामानं त्वा अत्रेयाश्रमं लब्ध जया आशीर्द दत्तमताः. दत्तात्रेयाची मान्यता म्हणून काही त्याला मिळाली. अशा पद्धतीने विराधाय गतिं दत्वा, विराधाला गती दिली आणि पुढे दंडकारण्यम अवस्थिताः, दंडकारण्यात वास्तव केले. अशा पद्धतीने आज आपण भगवान श्रीरामांचं चरित्र श्रवण करत असताना भगवान श्रीराम हे अत्रि ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांनी अत्रि ऋषींचा आशीर्वाद घेतला आणि त्या ठिकाणी ते दंडकारण्यात राहू लागले. इथपर्यंतचा हा जो रामचरित्राचा भाग, हा जो वंशानुचरित म्हणून आपल्याला दत्त पुराणात बघायला मिळतो, त्याविषयी आपण आज चिंतन केलं. त्याच्या पुढल्या भागामध्ये त्या भगवान श्रीरामाचं अतिशय मोजक्या शब्दात संक्षिप्त आणि प्रौढ भाषेमध्ये उत्कृष्ट अशा संस्कृत काव्य पद्धतीने काही महाराज चरित्र कसं सांगतात, त्या बोलण्याचं वंशानुचरित ते पुढे काय सांगतात ते आपण पुढच्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.